नमस्कार. चला, आज आपण वेळेत थोडं मागे जाऊया. थेट 1947 साली. हा तो काळ होता जेव्हा भारताला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं. अशा वेळी परमपूज्य गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्यजींनी अखंड ज्योती मासिकाच्या ऑक्टोबर 1947च्या अंकातून काय विचार मांडले होते याचा सारांश आज आपण पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया की त्या नव्या पहाटेच्या वेळी गुरुदेवांनी कोणता संदेश दिला होता. सुरुवातच एका खूप मूलभूत प्रश्नाने करूया की स्वातंत्र्याचा खरा अर्थ काय आहे. आणि हा प्रश्न फक्त राजकीय स्वातंत्र्यापुरता मर्यादित नाहीये, तर तो खूप खूप खोलवर जातो. या पहिल्या भागात आपण 1947च्या त्या लेखनातली एक खूप महत्वाची संकल्पना समजून घेणार आहोत. बघा, गुरुदेवांनी त्याच वेळी स्वराज्य म्हणजे राजकीय स्वातंत्र्य आणि सुराज्य म्हणजे खरं उत्तम शासन यातला जो महत्वाचा फरक आहे ना, तो अगदी स्पष्ट करून सांगितला होता. त्यांच्या मते फक्त राज्यकर्ते बदलले म्हणून देशाचा गौरव वाढतो असं नाही. खरी क्रांती, खरा बदल तेव्हाच होतो जेव्हा लोकांच्या विचारांमध्ये, त्यांच्या संस्कृतीमध्ये परिवर्तन घडतं. आणि गंमत म्हणजे ह्या बदलाची सुरुवात कुठे बाहेर नाही, तर आपल्या प्रत्येकाच्या आतूनच व्हायला हवी. स्वराज्य मिळणं ही तर फक्त पहिली पायरी होती. खरं ध्येय तर सुराज्य आहे. आणि मग इथूनच पुढचा मुद्दा येतो, महान राष्ट्र कोण घडवतं? तर त्या देशातले महान लोक. मग प्रश्न असा आहे की आपण स्वतःला महान कसं बनवू शकतो? याचे काही आधारस्तंभ आहेत का? हो, नक्कीच आहेत. चला, तेच पाहूया. तर ह्यातला सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा नियम तो म्हणजे कठोर परिश्रम. गुरुदेवांनी अगदी स्पष्टपणे सांगितलंय की समृद्धी आणि आनंद मिळवण्यासाठी मेहनतीला कोणताही शॉर्टकट नाही, दुसरा कुठला सोपा मार्ग अस्तित्वातच नाही. आपल्या सगळ्यांसमोर ना खरं तर नेहमीच दोन रस्ते असतात. एक आहे परिश्रमाचा, जो आपल्याला यशाकडे, समाधानाकडे घेऊन जातो, आणि दुसरा रस्ता आहे आळसाचा, जो सरळ अपयश आणि दुःखाच्या गर्तेत ढकलतो. आपलं आयुष्य कसं घडवायचं ही निवड पूर्णपणे आपल्याच हातात असते. आता फक्त परिश्रम पुरेसे नाहीयेत, त्यासोबतच दुसरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे विचारपूजा. म्हणजे काय? तर आपल्या विचारांची उपासना. कारण आपले विचारच आपलं वास्तव घडवतात. आपण जसा विचार करतो ना, तसंच आपलं आयुष्य बनत जातं. म्हणून जर विचारांवर ताबा मिळवला तर समजा नशिबावरच ताबा मिळवला. आणि जेव्हा विचार शुद्ध होतात तेव्हाच सहानुभूतीची शक्ती जन्माला येते. याबद्दल लेखात एक खूप सुंदर उदाहरण आहे डॉक्टर होमरलिन यांचं. त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या एका पेशंटचा शारीरिक आजार हा खरं तर तिच्या मनातल्या खोल दुःखातून आलाय. आणि जेव्हा त्यांनी फक्त औषधं न देता सहानुभूतीने तिचं दुःख समजून घेतलं ना, तेव्हाच ती खऱ्या अर्थाने बरी झाली. केवढी मोठी शक्ती आहे. ठीक आहे, तर आता आपण या मूलभूत सवयींच्या थोडं पुढे जाऊया आणि त्या प्रचंड सुप्त शक्तीबद्दल बोलूया, जी आपल्या प्रत्येकाच्या आत लपलेली आहे. ही शक्ती म्हणजे कुंडलिनी शक्ती. आता हे नाव ऐकून घाबरून जाऊ नका. ही काही फार गुंतागुंतीची गोष्ट नाहीये. सोप्या भाषेत सांगायचं तर ही आपल्या प्रत्येकाच्या आत असलेली प्रचंड क्षमता आणि आध्यात्मिक ऊर्जा आहे. एक अशी शक्ती जी आपल्याला सामान्य आयुष्याच्या पलीकडे नेऊ शकते. या आंतरिक ऊर्जेचा प्रवास आपल्या शरीरातील मूलाधार चक्रापासून सुरू होतो आणि थेट सहस्रार चक्रापर्यंत पोहोचतो. आणि जेव्हा ही ऊर्जा जागृत होते ना, तेव्हा विचारांमध्ये स्पष्टता, कामात सर्जनशीलता आणि आध्यात्मिक ज्ञानात कमालीची वाढ होते. खरं तर हा स्वतःला शोधण्याचा एक अद्भुत प्रवासच आहे. आणि या ऊर्जेच्या जागृतीचा एक प्रत्यक्ष परिणाम म्हणजे एक दीर्घ, निरोगी आयुष्य. गुरुदेवांच्या मते जर आपण आपलं जीवन सेवा आणि आत्मशोधासाठी समर्पित केलं तर मनुष्य तब्बल 125 वर्षांचं निरोगी आयुष्य जगू शकतो. विचार करा. बरं, ही झाली वैयक्तिक पातळीवरची गोष्ट. पण या आंतरिक शक्तीचा समाजावर काय परिणाम होतो? चला आता ते पाहूया. आणि यासाठी आपल्याला अधिकार आणि कर्तव्य यांच्यातलं नातं समजून घ्यावं लागेल. एक साधा प्रश्न आहे जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आपल्याला सगळ्यांना आपले हक्क हवे असतात, आपले अधिकार हवे असतात. त्यासाठी आपण भांडतो सुद्धा. पण आपण कधी हा विचार करतो का की ज्या कर्तव्यांच्या पायावर हे अधिकार उभे आहेत, ती कर्तव्य आपण पार पाडतोय का? हे नातं खूप सरळ आणि सोपं आहे. अधिकार हे कोणी आपल्याला दान देत नाहीत, तर ते कर्तव्य पूर्ण केल्यावर आपोआप मिळतात.
जसं की वडील जेव्हा आपलं पालकत्वाचं कर्तव्य पार पाडतात तेव्हाच मुलाला अधिकार मिळतात, किंवा एक नागरिक म्हणून जेव्हा आपण आपली जबाबदारी पूर्ण करतो तेव्हाच समाजात आपल्याला हक्क मिळतात. चला तर मग आता ह्या सगळ्या गोष्टींना एकत्र जोडूया. वैयक्तिक बदल आणि सामाजिक कर्तव्य हे मिळून देशाच्या महानतेशी कसे जोडले जातात ते पाहूया. लेखांमध्ये जो प्राचीन गौरव किंवा पूर्वीचं वैभव असा उल्लेख येतो ना, तो म्हणजे काहीतरी जुनं आठवत बसणं नाही, तर ती एक अशी अवस्था आहे जी आपण आज याच क्षणी जाणीवपूर्वक प्रयत्न करून आणि आपली कर्तव्य पार पाडून पुन्हा मिळवू शकतो. आपलं भविष्य घडवणं हे पूर्णपणे आपल्याच हातात आहे. तर या सगळ्या चर्चेनंतर चला काही सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा थोडक्यात पाहूया, जेणेकरून हे ज्ञान आपल्या मनात पक्क बसेल. यातले पहिले 5 मुद्दे हे वैयक्तिक विकासाशी संबंधित आहेत. बघा, कठोर परिश्रम, सकारात्मक विचार, सहानुभूती आणि करुणा, आपल्या आतली सुप्त ऊर्जा आणि शिस्तबद्ध जीवनातून मिळणारं निरोगी आयुष्य, हे सगळे आपल्या आतून सुरू होणाऱ्या बदलाचे मुख्य आधारस्तंभ आहेत. आणि पुढचे 5 मुद्दे आपल्याला व्यक्ती आणि समाज यांच्यातलं नातं दाखवतात. खरं स्वातंत्र्य म्हणजे काय, कर्तव्यातून अधिकार कसे मिळतात आणि जबाबदारीची भावना किती महत्वाची आहे, ह्या सगळ्या गोष्टी मिळूनच एका महान राष्ट्राचा पाया घातला जातो. म्हणजे सुरुवात वैयक्तिक बदलापासूनच होते आणि त्यातूनच राष्ट्रीय गौरव शक्य होतो. आणि आता जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी, ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. आज हे सगळं ऐकल्यावर आपली आंतरिक शक्ती जागृत करून आपण आता नेमकं कोणतं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी स्वतःला वचन देणार आहोत? या प्रश्नाचं उत्तर बाहेर कुठे शोधायची गरज नाही. ते आपल्या प्रत्येकाच्या आतच